लोकसभा निवडणूक 2024 साठी अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला असून शिवसेना ठाकरे गट 21, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट 10 तर काँग्रेस 17 जागांवर निवडणूक लढवेल। गेल्या कित्येक दिवसांपासून महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा अडकून पडला होता, तो अखेर सुटलाय। सांगली आणि भिवंडीच्या जागांचा सुद्धा तिढा सुटला असून सांगलीची जागा उद्धव ठाकरे गटाकडेच राहील तर भिवंडीची जागा शरद पवार गटच लढवेल। मुंबईमध्ये 6 पैकी 4 जागा उबाठा गटाकडे असतील तर 2 जागा काँग्रेस। सातारा आणि माढ्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच लढवेल। 48 पैकी एकाही जागेबद्दल मतभेद नाहीत असं उपस्थित सर्व नेत्यांनी म्हटलं। सगळ्यांमध्ये एकवाक्यता आहे अशी प्रतिक्रिया स्वतः शरद पवार यांनीच दिली आहे। शिवसेना 21 जागा लढते, शिवसेना 21, काँग्रेस पक्ष 17 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 10 जागांवर लढत आहे आणि अत्यंत या जागांचं वाटप हे अत्यंत खेळीमेळी सहजरित्या झालेलं आहे आणि या 48 जागांवर कशा प्रकारे हेडलाईन जागा अशा आहेत साधारण जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी, बुलढाणा, हातकणंगले, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, मुंबई नॉर्थ, मुंबई नॉर्थ में दक्षिण मध्य, मुंबई नॉर्थ वेस्ट, उत्तर पश्चिम, मुंबई नॉर्थ वेस्ट, उत्तर पश्चिम, इथं अमोल कीर्तीकर आपले लढणार। नॉर्थ वेस्ट, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण मध्य म्हणजे मुंबई साऊथ सेंट्रल, नंतर मुंबई दक्षिण, मुंबई साऊथ, या साधारण 21 जागा शिवसेना लढते आणि मुंबई ईशान्य, मुंबई ईशान्य या 21 जागा शिवसेना। यादी साधारण अशी आहे। राष्ट्रवादी काँग्रेसची यादी आहे। बारामती बाबत चर्चा झाली नाही म्हणून बारामती, शिरूर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावे, वर्धा, अहमदनगर दक्षिण आणि बीड या 10 जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार काँग्रेस ज्या जागा महाराष्ट्रात महाविकास आघाडी म्हणून लढवत आहे ते मी आपल्या समोर ठेवतो। नंदुरबार या काँग्रेसच्या जागा निवडतो। नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई नॉर्थ सेंट्रल, उत्तर मध्य जिथे अनेक वर्षापर्यंत निवडणुका लढत आहेत तो म्हणजे तुमच्या माहितीसाठी सुनील दत्त होते। पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक आणि नॉर्थ मुंबई
उत्तर मुंबई या 17 जागांवर काँग्रेस. ची अपेक्षा अशी होती की प्रकाशजी सुद्धा आमच्या महाविकास आघाडी देखील त्यांना काही जागा आम्ही देऊ केल्या होत्या. दुर्दैवाने ते काही शक्य झालं नाही आणि म्हणूनच मी साधारणतः गेल्या आठवड्यामध्ये आपल्याशी बोलताना ही भूमिका जाहीर केली होती की ते काही जरी बोलले तरी आम्ही त्यांना काही उत्तर देणार नाही. कारण आजही प्रकाशजींबद्दल आमच्या मनामध्ये प्रेम आदर आहे. त्यांनी सुद्धा संविधान रक्षणासाठी एक दिलदारी किंवा मोठी भूमिका घेण्याची आवश्यकता आहे असं आम्हाला आजही वाटतं. पण आता तरी ते शक्य झालेलं नाहीये. भविष्यात काय कसं घडेल आपण बघू.